हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्व? सो आज चक्क कृषी सकाळी उठल्या-उठल्या असा खेळायला लागला होता. त्याचा मूड खूप छान होता. तो खेळत होता तोपर्यंत मी पटकन नाश्ता बनवून घेतला आमच्यासाठी आणि येस कृषीसाठी खाऊ पण बनवून घेतला. मस्तपैकी पोटभर पोहे खाल्ले, चहा पिला आणि त्यानंतर कामाला लागले. घरातली सर्व कामे करून कृषीची मॉलिश अंघोळ करून तो मस्तपैकी झोपला आणि येस लगेचच तो उठला. उठल्यानंतर बघा इथे कृषी इतका छान खेळत होता. तो आजकाल खूप नवीन-नवीन ॲक्टिव्हिटीज करतो. जसं तुम्हाला इथे बघायला मिळेल. खूप हसतोय कृषी आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज करतो. तो त्याचा नोज दाखवतो, टायगरचा आवाज काढून दाखवतो, इव्हन तो हेड, कुठे लेग्स तुझं असं सर्व दाखवतो. नोज नोज रिशीव टायगर कसा करतो? टायगर कशा करतो? असं करतो. ओ क्रिशू, हेड, वेर इज युअर हेड? असं ओ. हे सर्व ॲक्टिव्हिटीज झाल्यानंतर आम्ही एक छोटंसं आज एक शूट केलं आहे स्वामींसोबत. आज तसंही दत्त जयंती आहे, त्यामुळे हे शूट केलं आहे मी. माझी खूप दिवसांपासूनची इच्छा होती कृषीवचं असं फोटोशूट करायचं आणि कृषीवची स्वामींवर खूप श्रद्धा आहे. जसं माझी श्रद्धा आहे तशीच कृषीवची पण आहे. त्यामुळे कृषीव खूप छान स्वामींच्या फोटोकडे बघत होता आणि खूप छान त्याने फोटोशूट एन्जॉय केलं. त्यानंतर आम्ही दोघे खाली गेलो. मला काही सामान घ्यायचं होतं. आज दत्त जयंती असल्यामुळे मला स्वामींना नैवेद्य बनवायचा होता. सो आम्ही खाली गेलो. कृषीवलाही फिरवून आणलं. मी रोज कृषीवला गार्डनला घेऊन जाते, पण आज मला ते पॉसिबल झालं नाही आणि बघा लिफ्टमध्ये कृषीव कसं बघत होता मला वळून. तर मी आज ठरवलेलं की मी आज पनीरची भाजी बनवणार, खीर, पोळी आणि राईस बनवणार. त्यासाठी मी कढईमध्ये पनीर तळून घेतले पहिले. तुम्ही तूप किंवा बटरही घालू शकतात. कांदा, टोमॅटो, आलं, लसूण हे सर्व तुम्ही मिक्सरला ग्राइंड करून छानशी भाजी, ग्रेव्हीची भाजी बनवू शकतात. इथे मी रव्याची खीर बनवली होती आज. भात बनवला होता आणि पोळी बनवलेली. स्वामींना छान नैवेद्य दाखवून घेतला आणि आम्हीही पोटभर जेवण केलं. कृषीवही जेवला. त्यानंतर हे दोघंजणं डॅडी आणि कृषीव बघा कसे मस्ती करतायत. ऑलमोस्ट झोपण्याचा टाईम आला होता. स्टील दे आर मस्ती करतायत. थँक यू फॉर वॉचिंग.